नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, इंदापूर तालुक्याचं राजकारण हे एकाच दिशेनेच वाहत आहे वार. विरोधात कोणी राहिलंच नाही. जे विरोधातले पक्ष होते, एकमेकाच्या विरोधात होते, ते सगळे एकाच बाजूला गेलेत, म्हणजे सत्तेच्या बाजूला गेलेत. प्रवीण माने, प्रदीप गारटकर भाजपमध्ये, हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार मंत्री हे राष्ट्रवादी अजित पवार गट. आणि अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र आलेला आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवारांची आणि एकनाथ शिंदे गट हे सगळे एकत्र आहेत सत्तेमध्ये. त्यामुळं तालुक्याला विरोधी पक्ष नेताच कोणी राहिलेला नाही आता. म्हणजे सरकारच्या विरोधात बोलणार कोण आणि सरकारच्या विरोधामध्ये बोलणारा माणूसच आता राहिलेला नाही. त्यामुळं 2029ला नेमका कोण आमदार होईल, कसं काय होईल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर नेमके कोणाची वर्णी लागते 2029ला, त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, हे सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुक्याचं राजकारण हे नेहमी काँग्रेस पक्षाच्या भोवती फिरत असतं. हर्षवर्धन पाटील हे भाजपमधनं एकदा उभे सुद्धा राहिले, मात्र तेव्हा सुद्धा त्यांचा पराभव झालेला होता. म्हणजे काँग्रेस, कोणतंही काँग्रेस असो किंवा शरद पवारांच्या विचारधारेचा इंदापूर तालुका आजपर्यंत राहिलेला आहे. मात्र आता सगळेच सत्ताधारी पक्षाच्या बाजूला गेलेले आहेत. म्हणजे प्रवीण माने असेल, प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे नेते तालुक्यामध्ये राजकारण करणारे समजलं जातं. प्रदीप गारटकर यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली, प्रवीण माने यांनी एकदा लढवली आणि हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली, दत्ता भरणे यांनी निवडणूक लढवली. म्हणजे हे सगळीच्या सगळी मंडळी आता एकाच बाजूने गेलेले आहेत. त्यामुळं तालुक्याला विरोधी पक्ष नेता राहिलेला नाही. जनतेचे प्रश्न कोणी आणि कुठं आणि कसे मांडायचे ती मोठी अडचण झालेली आहे. तर इंदापूर तालुक्याचा आजवरचं जे आमदार कोण कोण झालेले आहेत त्यावरती सुद्धा आपण थोडी चर्चा करू. कोण कोण आमदार आहे. 1962 साली शंकरराव पाटील हे काँग्रेसमधून निवडून आले. 1967ला शंकरराव बाजीराव पाटील हे काँग्रेसमधून आले. 72ला सुद्धा शंकरराव बाजीराव पाटील काँग्रेसमधून आले. 78ला सुद्धा शंकरराव बाजीराव पाटील काँग्रेसमधून आमदार झाले. म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील हे 4 वेळा काँग्रेसमधून आमदार झाले. त्यानंतर बघा 1980ला राजेंद्र कुमार घोरप हे काँग्रेसमधून आमदार झाले. त्यानंतर 85ला गणपतराव सीताराम पाटील हे काँग्रेसचे आमदार झाले. त्यानंतर 90 मध्ये सुद्धा 85 ते 90 गणपतराव सीताराम पाटील हे आमदार झालं. मात्र 1995ला हर्षवर्धन पाटील हे अपक्ष आमदार झाले. नंतर 99ला सुद्धा अपक्ष आमदार झाले. नंतर 2004ला अपक्ष आमदार झाले हर्षवर्धन पाटील आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती हर्षवर्धन पाटील आमदार झाले. त्यानंतर मात्र 2014ला दत्तात्रय विठोबा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती आमदार झाले. 14 मध्ये दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या आणि भरणे हे आमदार झाले. त्यानंतर 19 मध्ये सुद्धा भरणे झाले आणि आता 24ला सुद्धा दत्तात्रय भरणे हेच निवडून आलेले आहेत. म्हणजे बघा, इंदापूर तालुक्याचे आजवरचे झालेले हे आमदार शंकरराव बाजीराव पाटील 62 ते 78 पर्यंत 4 वेळा आमदार झाले. हर्षवर्धन पाटील 95 ते 2009 सलग 4 वेळा आमदार झाले. बघा, 3 वेळा अपक्ष, 1 वेळा काँग्रेसकडून. आणि दत्तात्रय भरणे हे सध्या 3 वेळा आमदार झालेले आहेत. आता इंदापूरमध्ये ज्या अटीतटीची लढत झाली ती दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील 2014, 2019 आणि 2024 असे 3 वेळा अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत. आता 2024चा सुद्धा जर निकाल बघितला तर हर्षवर्धन पाटलांना, दत्तात्रय भरणेंना 1,17,236 मतं पडली होती. तर हर्षवर्धन पाटलांना 97,000 मतं पडली आणि अपक्ष जे प्रवीण माने होते त्यांना 37,900 मतं पडली होती. म्हणजे 19,410 मतांनी दत्तात्रय भरणे निवडून आले होते. मात्र तालुक्यामध्ये अशी चर्चा होती की प्रवीण माने जर अपक्ष उभा राहिले नसते तर हर्षवर्धन पाटील निवडून आले असते, अशी सुद्धा सध्याची चर्चा आहे ती जोरदार सुरू आहे. आता बघा,
इंदापूर तालुक्याचं राजकारण करत असताना इंदापूर तालुक्यामध्ये अनेक पुढारी, हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस मंत्री होते, आमदार होते, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे विरोधातले 20-22 नेते मंडळी होती आणि ते सगळेच्या सगळे आमदार आहेत असं संबोधलं जायचं. म्हणजे जसं तांबेले असतील, बंडू वाघ असेल, जगदाळे असतील, गारटकर, अशी सगळीच्या सगळी मंडळी ही आमदार म्हटलं जायचं. त्यावेळेस बघा पुढारी पेपरला सुद्धा काही बातम्या यायच्या, त्यामध्ये 2 गाड्या दाखवल्या जायच्या, टाटा सुमो, इकडे एक इकडे एक, आणि त्यामध्ये बसतील एवढेच विरोधातले कार्यकर्ते राहिलेत असं पेपरला यायचं. पेपरला हर्षवर्धन पाटलांच्या मोठ्या मोठ्या अशा बातम्या यायच्या आणि त्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या, मोठ्या मोठ्या बातम्या. म्हणजे विरोधकाला हिनवलं जायचं. मात्र 2014 साली तेच हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. आता हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर जवळपास 30 वर्षाची आहे. हर्षवर्धन पाटील यांनी बघा त्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, कारखान्याला ते होते, 1995 पासून ते सलग मंत्रिमंडळामध्ये होते, राज्यमंत्री म्हणून काम केले त्यांनी. कृषी, फलोत्पादन, मृद जलसंधारण, शिवसेना भाजपच्या युतीमध्ये. त्यानंतर कॅबिनेट झाले 2001 ते 4 मध्ये, पणन रोजगार हमी. नंतर 2004 ते 8 मध्ये सुद्धा पणन मंत्री होते, कॅबिनेट होते. 2008 ते 9 मध्ये सुद्धा सहकार सांस्कृतिक कार्यमंत्री होते. 2009-10 मध्ये सुद्धा संसदीय कार्यमंत्री, पणन मंत्री. म्हणजे कॅबिनेट म्हणून 2014 पर्यंत त्यांनी सहकार वगैरे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सहकार आणि पणन खात्याचा त्यांना दीर्घ असा अनुभव आहे आणि पक्ष बदलाचा प्रवेश सुद्धा त्यांचा काही साधा नाही. हर्षवर्धन पाटील पक्ष बदलासाठी चर्चेत सुद्धा आहेत. अपक्ष सुरुवातीला, नंतर काँग्रेस, नंतर 2019 मध्ये राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली होती जागा नाही दिल्यामुळं. तसंच 2024 मध्ये सुद्धा त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. म्हणजे हे हर्षवर्धन पाटलांची. तर 2029च्या निवडणुकीसाठी त्यांची जमेची बाजू काय आहे, ते सध्या राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष 2024 पासून. पिंपरी चिंचवडचं विद्यापीठाचे ते कुलपती आहेत. पिंपरी चिंचवड एज्युकेशनचे ट्रस्ट आहेत, जे शंकरराव बाजीराव पाटील यांनी काढलेलं आहे. इंदापूर बारामती लोकसभा क्षेत्रामध्ये सहकार लॉबी म्हणून ओळखले जाते. तसंच शेती, ग्रामीण विकास या गोष्टी आहेत आणि सध्या त्यांच्याकडं ताब्यात असलेले निराविमा सहकारी साखर कारखाना, शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि शिक्षण संस्था असे महत्वाच्या संस्था आहेत आणि त्या संस्थेचं मतदान सुद्धा अतिशय महत्वाचं, मोलाचं मानलं जातं विधानसभेसाठी. त्यांचा पराभव हा 19,000 झालेला आहे. त्यामुळं तो पराभव काय लय मोठ्या फरकाने झालेला नाही आणि पराभव हा कधी काही शेवटचा नसतो. आज पराभव झाला, उद्या निवडणुका जिंकत असते माणूस. म्हणजे 3ऱ्यांदा पराभव झालेला आहे. तर 2029ला सुद्धा तेच पुन्हा कुठल्याही पक्षातनं तेच उमेदवार असणार आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा पुन्हा भाजपनं तिकीट दिलं तरी भाजपमधनं. तर दत्तामामा भरणे यांचं सुद्धा बघा, दत्तामामा भरणे यांचे सुद्धा राजकीय कारकीर्द म्हणजे 1992 पासून ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कामाला सुरुवात केली. 1998 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक झाले. 2000 मध्ये पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन झाले. 2008 मध्ये ते छत्रपती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2012 ते 14 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 2009 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात. त्यावेळेस त्यांचा पराभव झाला. मात्र 2014ला पुन्हा त्यांना संधी मिळाली. बघा, विधानसभेचे कार्यकर्ते त्यांचे 3री टर्म. 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि बंडखोरी केली. त्यावेळेस फक्त 3,500 मतांनी पराभव झालेला होता. 2014 मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून पहिल्यांदा आमदार झाले. 2019 मध्ये सुद्धा आमदार झाले. 2024 मध्ये सुद्धा 19,000 मतांनी आमदार झाले. आता मंत्रिपदाचा चान्स कधी मिळाला आहे
2019 ते 22 मध्ये ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री होते. खाती होती सार्वजनिक बांधकाम, मृद जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन, एवढी खाती होती. आणि 2024 मध्ये त्यांना पालकमंत्री सुद्धा केलं गेलं होतं. अजित पवार गटासोबत गेल्यानंतर क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री, सध्याचा आता त्यांच्याकडे खातं कुठलं आहे, कृषी मंत्री आहे. माणिकराव कोकाटेंकडून काढून त्यांच्याकडे दिलं गेलेलं आहे. आता पक्ष त्यांचा एकदाही पक्ष बदलला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्याच पक्षात आहेत. शरद पवार अजित पवारांचे 2 गट झाले, त्यावेळेस अजित पवारांकडे गेले. ते अजित पवारांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखलं जातं. तर तळागाळामध्ये त्यांचा जनसंपर्क आहे आणि विकास कामामुळे सलग 3 वेळा म्हणजे 14 पासून ते निवडून आलेले आहेत. 2025 मध्ये महाराष्ट्राच्या युवा धोरण पुनर्वसन समितीचा अध्यक्ष सुद्धा त्यांना बनवण्यात आलेला आहे. आणि थोडक्यात त्यांची ओळख म्हणजे सहकारातून सुरुवात करून जिल्हा परिषद आणि आमदारकी त्यांनी मिळवलेली आहे. मात्र सहकार क्षेत्रामध्ये त्यांची स्वतःची अशी एकही संस्था नाही. मात्र त्यांना मानणारा तालुक्यामध्ये प्रचंड मोठा असा वर्ग आहे आणि त्या वर्गाच्या जीवावरती ते इंदापूर तालुक्याचे सलग 3 वेळा आमदार झालेले आहेत. तर आता तिसरा उमेदवार म्हणजे 2029 ला हे 2 उमेदवार फिक्स आहेत, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे. आता तिसरा उमेदवार सुद्धा आहे. तिसरा उमेदवार सुद्धा निवडून यावं असं तालुक्याला वाटतं की बाबा आता तालुक्यामध्ये हर्षवर्धनला 4 वेळा आमदार बनवलंय, भरणेंना 3 वेळा बनवलंय, तर विरोधातला माणूस म्हणजे प्रवीण मानेला सुद्धा संधी दिली पाहिजे असं सुद्धा लोकांना वाटतं. तर प्रदीप गारटकरांनी सुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत. तर प्रवीण माने यांच्याबद्दल माहिती करून घेऊ. प्रवीण माने हे सोनाई उद्योग समूहाचे संचालक आहेत. दशरथ माने यांचे ते चिरंजीव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अतिशय जवळचे आहेत. मात्र ते सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना असं वाटलं की अपक्ष निवडणूक लढवून आपल्या हाताला काही लागणार नाही, तर आपण कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि तिथं जाऊन आपण निवडणूक लढवली पाहिजे. तर त्यांचे वडील दशरथ माने हे जिल्हा परिषदेला निवडून आलेले होते, सभापती झालेले होते. तसंच प्रवीण माने सुद्धा स्वतः ज्यांनी विधानसभा लढवली, प्रवीण मानेंनी विधानसभा लढवली नाही, मात्र दशरथ मानेंनी विधानसभा लढवली नाही, मात्र प्रवीण मानेंनी विधानसभेची निवडणूक लढवली. तसंच जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे पशुसंवर्धन समिती आणि बांधकाम आरोग्य असं दिलेलं होतं. पळसदेव बिजवडी या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून ते निवडून आलेले होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची जबाबदारी होती. मात्र अजित पवारांनी आणि फडणवीसांनी दबाव आणून पुन्हा त्यांचा प्रचार करायला लावलेलं होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून ते इच्छुक होते. उमेदवारी मागितली गेलेली होती, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी 2024 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली आणि जवळपास 38,000 मतं मिळवली होती. बघा 2024-25 मध्ये त्यांनी आता 26 मध्ये पुन्हा 25 मध्ये बी देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर 4 जुलै 2025 मध्ये रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये दौंडचे आमदार राहुल कोल यांच्याशी जवळीक असल्यामुळं भाजपमध्ये प्रवेश केला. आता सध्याची भूमिका त्यांची की इंदापूरचं म्हणजे भाजपचं इंदापूरमधील प्रमुख नेते म्हणून प्रवीण माने यांच्याकडे बघितलं जातं आणि भरणे आणि पाटील यांना ते विधानसभेमध्ये आव्हान देऊ शकतात. म्हणजे तिसरा उमेदवार जो आहे तो प्रवीण माने हा 2029च्या निवडणुकीला उभे राहणार हे तितकंच कराय. तर प्रदीप गारटकर ज्यांनी निवडणूक लढवली त्यांची कारकीर्द बघूया आपण. प्रदीप गारटकर हे पतित पावन संघटनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग 8 वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यांनी. इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. 2023 मध्ये बघा अजित पवार गटासोबत गेले, पुणे जिल्हा अध्यक्ष झाले. 2024 मध्ये मात्र नगरपालिका निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणेंवर नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष पॅनल उभा केला. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना सोबत घेतलं आणि पॅनल केला. मात्र त्यावेळेस सुद्धा त्यांचा पराभव झाला. आता पराभव झाला, 2-3 नगरसेवक निवडून आले. मात्र 4 जानेवारी 2026 मध्ये त्यांनी
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. इंदापूरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, राजेश शिंदे यांच्या सकट त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आता ते सध्या इंदापूर तालुक्याचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे. आता 2024 नंतर बघा, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे दोघेही एकत्र आलेले आहेत. 2024 मध्ये जे अपक्ष होते प्रवीण माने 38,000 मतं घेतली होती. आता त्यांना प्रदीप गारटकरांची साथ मिळालेली आहे, म्हणजे मतांमध्ये वाढ होऊ शकते. आता दोघेही भाजपमध्ये आहेत, त्यामुळं हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उभा राहतील, दत्तात्रय भरणे घड्याळावरती निवडणूक लढतील अजित पवारांचे राष्ट्रवादी, आणि तिसरा पर्याय म्हणून प्रवीण माने किंवा प्रदीप गारटकर हे उभे राहतील आणि तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार उभा राहील असंही आपल्याला दिसतंय. आता प्रवीण माने यांची ओळख म्हणजे बघा, प्रवीण माने सोनाई दूध उद्योग समूह आहे त्यांचा, त्या माध्यमातून काही लोक जोडले गेलेले आहेत. तसंच त्यांचा मित्र परिवार सुद्धा चांगला आहे. आता 2029 ला मात्र 3 उमेदवार हे इंदापूर तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. त्यामध्ये दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने या 3 पैकी बघा आता नेमकं कोण निवडून येतंय, कोणाचं पाठबळ चांगलं आहे. आता दत्तात्रय भरणे यांच्याबाबत बोलायचं म्हटलं तर ते आता सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि तालुक्यावरती त्यांची मजबूत अशी पकड आहे. जी हर्षवर्धन पाटलाची पकड होती ती हळूहळू काहीशी डिले झाली आणि त्यातून त्यांचा पराभव झाला. मात्र दत्तात्रय भरणे यांची सध्या तरी पकड अजून तालुक्यावरती जाम आपल्याला दिसते. त्या खालोखाल हर्षवर्धन पाटील यांचं सहकार क्षेत्राचं जे जाळं आहे त्याच्या माध्यमातून त्यांची सहकाराची जी काही मतं आहेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेला आहे, मात्र टिकून आहे. तसंच प्रवीण माने यांना मानणारे सुद्धा जी लोक आहेत ती सुद्धा अजून जशाच्या तशी टिकून आहेत. आणि येणारी 2029 ची निवडणूक मात्र इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये खडतर निवडणूक असेल. जी आतापर्यंत दुरंगी निवडणुका झाल्या होत्या जोरदार, त्या आता तिरंगी निवडणूक म्हणजे जोरात होईल. आणि बघा आतापासूनच निवडणुका म्हणजे निवडणुकीला अजून 3 वर्ष टाइम आहे, मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला मात्र सगळेजण लागलेले आपल्याला दिसतात. तर येणाऱ्या काळामध्ये अजून काय ह्याच्यामध्ये बदल होईल, कोण इकडे जाईल तिकडे जाईल, बरेच नेते इकडे तिकडे उड्या मारत असतात, तर त्यावरती सुद्धा आपण पुन्हा अजून चर्चा करणार आहोत. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.